शिक्षण महर्षी पद्मश्री अण्णासाहेब जाधव ज्यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन आज आपण या ठिकाणी साजरा करतोय। ते विश्ववंदनीय ओबीसी SC ST NT आणि मायनॉरिटी समाजाचे खऱ्या अर्थाने दैवत म्हणावं लागेल। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य जीवमाळी सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, बागुल तात्या, विद्यार्थी मित्र, शांत राहायचंय, सर्वांनी ताट बसा। 5वीचे विद्यार्थी हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, लक्षात घ्या। सर्वांनी इकडे लक्ष द्या। हे पुण्यतिथी आणि जयंतीचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आहेत। विद्यार्थ्यांनी काहीतरी या कार्यक्रमातून घ्यावेत, चांगला गुण घ्यावा, यासाठी एक कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केले जातात। सर्वांनी ताट बसायचंय। अजून अर्धा तास बसून राहिल्यानंतर काही फरक पडणार नाही, लक्षात घ्या। बघा विद्यार्थी मित्र, आपण जयंत्या साजऱ्या करतो। जयंती म्हणजे महामानवाचे जन्म या ठिकाणी साजरी केली जाते, त्याचे गुणगान गायले जातात। पुण्यतिथी साजरी केली जाते, त्या दिवशी एखाद्या महामानवाचे, विचारवंताचं, लेखकांची या ठिकाणी निधन झालेलं असतंय। परंतु या महामानवाची महापरिनिर्वाण दिन हा शब्द का वापरला असेल, कोणाला सांगता येईल? महापरिनिर्वाण दिन, निर्वाण शब्द माहिती तुम्हाला? तर हा निर्वाण शब्द आलेला आहे आपल्या भारतातील पाली भाषेतला। जी इथली पाली भाषा बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजे लोकांसाठी आपलं तत्वज्ञान सांगितलं, या पाली भाषेतून आलाय निब्बाण शब्द, आणि निब्बाणातून तो निर्वाण झाला। त्या निर्वाण शब्दाचा अर्थ आहे की जेव्हा प्रकाश देणारा त्या ठिकाणी दिवा विझतो आणि सगळीकडे अंधकार होतो, त्याचप्रमाणे 6 डिसेंबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शरीर रूपाने आपल्याला सोडून गेले। म्हणजे या ठिकाणी विचारांचा त्या ठिकाणी प्रसार होणार आहे, परंतु बाबासाहेबांच्या जाण्याने फार मोठा अंधकार या ठिकाणी पसरणार आहे। म्हणून या दिवसाला महापरिनिर्वाण दिन म्हटलं जातंय, कारण बौद्ध धर्मामध्ये निब्बाण ही एक अवस्था आहे। तर बागुल तात्यांनी सुंदर असं या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत त्या ठिकाणी सांगायचं झालं तर बाबासाहेबांनी 3 दैवतं मानली होती। 3 दैवतं म्हणजे बाबासाहेबांनी देव मानले असं नाही, तर बाबासाहेबांनी प्रज्ञा, शील आणि करुणा या 3 तत्वांना त्या ठिकाणी दैवत मानलं होतं। प्रज्ञा म्हणजे हुशारी। बघा, आपण अभ्यास करून जी प्रज्ञा तयार करतो, म्हणजे वाचन करणे आणि हुशार होणे, पोपट पंची करणे, लोकांना फक्त ज्ञान देणे म्हणजे प्रज्ञा नाही, तर हे ज्ञान समाजाच्या उपयोगी पडणे म्हणजे प्रज्ञा होय। म्हणजे नुसता शिकला, सुशिक्षित झाला, MCOM MA MBA BPEd BEd झाला म्हणजे तो प्रज्ञावंत, PG झाला म्हणजे प्रज्ञावंत होत नाही। तर आपलं ज्ञान समाजाच्या उपयोगी किती पडतंय त्याला प्रज्ञा असे म्हणतात। आपण समाजामध्ये बघतोय की अनेक लोकांकडे धनसंपत्ती असते, पण ती लोकांच्या उपयोगासाठी नसते। म्हणून कबीरांनी 12व्या शतकामध्ये एक दोहा लिहून ठेवला, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया न मिले फल लागे अति दूर। म्हणजे एखादं झाड खूप वाढलं, खजुराच्या झाडासारखं, आणि त्याला फळ आली, परंतु रस्त्याला जाणारा जो पंथी आहे वाटसरू, त्याला ती खाता येत नाही, व त्या झाडाचा उपयोग नाही। तसंच शिक्षण हे माणसाच्या दुसऱ्या समाजासाठी जेव्हा उपयोगी पडतंय आणि ते खरं शिक्षण, आणि त्याला प्रज्ञा असे म्हणतात। बाबासाहेबांचं पहिलं दैवत प्रज्ञा। शील म्हणजे आपलं कॅरेक्टर,
या ठिकाणी बाबुलदात्यांनी सांगितलं शीलम परमभूषम. तर याच्याही पलीकडे जाऊन बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी त्या ठिकाणी पंचशील दिलं होतं. तुम्ही जर अभ्यास केला पंचशिलाचा 6वीच्या इतिहासामध्ये आहे, बरोबर की नाही? पानाती पाता वेरमणी शिकांपदम समाधानी, मुसावादा वेरमणी शिकांपदम समाधानी, कामेसु मिच्छाचारा वेरमणी शिकांपदम समाधानी आणि सुरामेर मज्जपमाना दट्टामणी शिकांपदम समाधानी. म्हणजे हे जे 5 त्या ठिकाणी शील सांगितले, याचं जो अनुकरण करेल तो या जगामध्ये त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ होईल. आणि बुद्धांनी हेच शील त्या ठिकाणी सांगितलं. बुद्धांचं दुसरं दैवत शील आणि करुणा. करुणा म्हणजे प्रेम, जगावर प्रेम केलं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, ही जी तत्व सांगितली ती करुणेमध्ये आहे. आणि हे 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं हे तत्वज्ञान त्या ठिकाणी बाबासाहेबांना भावलं आणि बाबासाहेबांनी प्रज्ञाशील करुणा ही यांना दैवत आणलं आणि बाबासाहेबांनी 3 गुरु केले. जसं तुम्हाला आम्ही ज्ञान देतोय, 5वीचे विद्यार्थी लक्ष द्या इकडे, आणि तुम्ही आम्हाला गुरु मानता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी फूल आणता, बरोबर की नाही? गुरुबद्दल आस्था दाखवता, दर्शन घेता. आम्हाला पाहिलं होतं तुम्ही, म्हणजे प्रत्यक्ष आपलं कम्युनिकेशन चालतंय. परंतु बुद्धांनी त्यांच्या 3 गुरूंना पाहिलं नव्हतं. ते पहिले गुरु होते सम्यक संबुद्ध, तथागत गौतम बुद्ध. हे त्यांचे पहिले गुरु होते. 2500 वर्षापूर्वी त्या ठिकाणी भारतामध्ये होऊन गेलेले, जे समाजासाठी बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय हा मंत्र देणारे तथागत गौतम बुद्ध यांना गुरु मानले. त्यांना गुरु का मानले तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगायला गेलं तर 2 तास लागतील. परंतु तथागत गौतम बुद्ध आपल्या भारतातील, आपल्या या मातीतील एक कुणबी राजा होता आणि त्यांनी समाजासाठी, जे शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी जे आपलं जीवन समर्पित केलं, म्हणून त्यांना त्या ठिकाणी बाबासाहेबांनी गुरु मानलं. आणि दुसरे गुरु कबीरांनी सुद्धा दोह्याच्या माध्यमातून, तत्वज्ञानाच्या माध्यमातून खरे संत होऊन गेले कबीर. आणि तिसरे गुरु महात्मा फुले, ज्यांनी त्या ठिकाणी शिक्षणाची द्वारे स्त्रियांसाठी खुली केली. आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवलं. म्हणजे या 3ही गुरूंना बाबासाहेबांनी बघितलं नव्हतं, परंतु या 3घांना बाबासाहेबांनी गुरु मानलं. आणि त्या ठिकाणी बुद्ध, कबीर, भीमराव फुले या भूमीवर जन्मले. त्यांनी जगजीवन फुलविले ग शेजारी सख्खे बाई, हे गीत त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण जे म्हणतोय तर ते गीत त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने समर्पित आहे. आणि त्यानंतर बाबासाहेबांचं पूर्ण जीवन हे बाबासाहेबांचं पूर्ण जीवन हे इतरांसाठी, समाजासाठी आणि मानवजातीसाठी त्या ठिकाणी त्यांनी, कारण बाबासाहेब जर शिकले असते, नोकरी केली असती, तर बाबासाहेब भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असते. त्यांना त्यावेळेसची त्या ठिकाणी न्यायाधीशाची पण नोकरी आली होती. न्यायाधीश झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी भरगच्च असा पगार मिळाला असता, पण बाबासाहेबांनी ती स्वीकारली नाही. कारण नोकरी स्वीकारली असती तर त्यांच्यावर बऱ्याच आल्या असत्या. बाबासाहेबांनी कणीचा तांदूळ खाऊन एक वेळेस त्या ठिकाणी त्यांनी कणीचा तांदूळ खाल्ला, परंतु ते लाचार झाले नाही, स्वाभिमान विकला नाही आणि ते समाजासाठी काम करत राहिले. आपली त्यांनी 4 मुलं मातीखाली त्या ठिकाणी म्हणजे ते निघून गेली. त्यांच्यामध्ये बाबासाहेबांना 5 मुलं होती, बरोबर? तुम्हाला माहीत असेल, वाचन करा. रमेश, इंदू, यशवंत, त्याचप्रमाणे गंगाधर आणि त्यांचा सर्वात लाडका मुलगा राजरत्न. जेव्हा वारला त्यावेळेस बाबासाहेबांच्या खिशात त्याला कफन आणण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. बाबासाहेबांकडे त्या ठिकाणी राजरत्न वारला त्यावेळेस बाबासाहेबांकडे माणसं आली. त्यांनी सांगितलं की राजरत्नाचं या ठिकाणी आता आपल्याला दफन करायचंय, कफनाची सोय करा. बाबासाहेबांकडे पैसे नव्हते. रमाबाईने आपला त्या ठिकाणी शालू फाडला आणि त्या पातळामध्ये, त्या कपड्यामध्ये गुंडाळून त्या ठिकाणी त्या राजरत्नाचं दफन केलं. त्यावेळेस बाबासाहेबांची परिस्थिती बघा की जो सर्वात शिकलेला बॅरिस्टर माणूस, ज्यांनी नोकरी केली असती तर गडगंज पैसा त्यांनी कमावला असता, परंतु त्यांनी नोकरी केली नाही. समाजासाठी त्यांनी काय केलं तर समाजासाठी त्यांनी सेवा करण्याचं काम केलं. सामाजिक कार्यातून, शैक्षणिक
राजकीय हे सर्व त्या ठिकाणी त्यांनी केलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे जगामध्ये सर्वोत्तम असे राजकारणी, समाजकारणी, त्याचप्रमाणे बाबासाहेब हे ठरलेले आपल्याला दिसून येतात. एक आदर्श नेता म्हणून त्यांच्याकडे जग बघतंय. तर बाबासाहेबांच्या बद्दल सांगायला गेलं तर त्या ठिकाणी 2 तास सुद्धा निघून जातील. 2 तास काय, त्या ठिकाणी दिवस निघून जातील. बाबासाहेबांचे इतके पैलू आहेत. तर अशा प्रकारे बाबासाहेबांचं त्या ठिकाणी कार्य हे आपल्यासाठी आहे. जाता जाता 340 कलम संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला संविधान आपल्याला पुढे शिकायचं आहे. 340 कलमामध्ये ओबीसी वर्गासाठी त्या ठिकाणी सर्वप्रथम बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली. 41 मध्ये त्या ठिकाणी SC वर्गासाठी, त्यानंतर 42 मध्ये ST वर्गासाठी, त्यानंतर NT मायनॉरिटी सर्व वर्गांसाठी बाबासाहेबांनी संविधान लिहून त्या ठिकाणी आरक्षणाच्या जोराने त्या ठिकाणी हा सर्व भारतीय समाज पुढे गेला. ही सर्व त्या ठिकाणी पुण्याई बाबासाहेबांची आहे. भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे, आणि या कोटी कुळामध्ये कोटी कुळांचा उद्धार करण्यात त्या ठिकाणी बाबासाहेब हे कारणीभूत आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये विद्यार्थी वर्गाला एक विनंती आहे, लक्ष द्या की आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण अभ्यासाला बसतोय त्या ठिकाणी बाबासाहेबांचा एक फोटो लावा आणि बाबासाहेबांच्या फोटोकडे बघून त्या ठिकाणी आपण सुद्धा आपलं शिक्षण हे ज्याप्रमाणे बाबासाहेब 18 ते 20 तास अभ्यास करायचे, आपण सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा गुण घेऊ. बाबासाहेबांचं शिक्षण हे समाजासाठी उपयोगी होतं. आपल्यासुद्धा शिक्षणाचा उपयोग समाजासाठी होईल असं बघा. हीच खरी अर्थाने बाबासाहेबांना या ठिकाणी आपण भावपूर्ण आदरांजली वाहू आणि आजचा महापरिनिर्वाण दिन त्या ठिकाणी आपण साजरा केला हे सार्थकी होईल असं मला या ठिकाणी वाटतो. या ठिकाणी 8वी कडचे जे आजचे सूत्रसंचालन करणारे दळवी, तन्मय दळवी आणि जाधव, सम्यक जाधव यांनी सुंदर असं या ठिकाणी सूत्रसंचालन केलं. तुम्ही मला ऐकून घेतलं आणि जाता जाता बाबासाहेबांचा वाचाल तर वाचाल, वाचाल तर शिकाल, आणि शिकाल तर सूर्यासारखे चमकाल, आणि चमकाल तर या युगामध्ये तुम्ही टिकाल. खऱ्या अर्थाने आपल्याला टिकायचं असेल तर तुम्ही वाचलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. बाबासाहेबांना या ठिकाणी आपण भावपूर्ण आदरांजली वाहूया आणि बाबासाहेबांचा गुण त्या ठिकाणी आपण आपल्या रक्तामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूया. हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. संयोजकांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.